नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण मस्त चवीची गावरान पद्धतीची मेथीची भाजी करणार आहोत. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. मेथीची भाजी करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. एक अख्खी गड्डी मी निवडून घेतलेली आहे मेथीची. त्यासाठी आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला लसूण याच्यामध्ये टाकून घेऊया. 5 ते 6 पाकळ्या लसूण मी सोलल्या आणि हातानेच त्याचे तुकडे केले. तो लसूण आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया. लसूण चांगला परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहोत. मिरचीचा ठेचाही आपण चांगला परतून घेऊया. आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये मेथी टाकून घेऊया. मेथीची भाजी 2 ते 3 वेळा पाणी टाकून अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती आपण आता तेलामध्ये चांगली परतून घेणार आहोत. आता मेथीची भाजी आपण चांगली परतून घेऊया. तेलामध्ये आपण भाजी जितकी परतू ना त्याची चव आहे ना तितकीच वाढते. आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकूया. आणि मेथीची भाजी टाकल्या टाकल्या जास्त दिसते, पण जशी जशी गरम होईल ना तशी तशी ती खाली बसते. त्याची क्वांटिटी थोडीशी कमी होते. त्यामुळे मीठ आपण जपून टाकायचं. थोडीशी परतली ना मेथी की त्यानंतर मीठ टाकायचं, अंदाज बरोबर येतो. मीठ आपण चांगलं मिक्स करूया मेथीमध्ये. आणि पाणी बघा किती सुटलेलं आहे मेथीच्या भाजीला. आता आपण याच्यामध्ये पाणी नाही टाकणार. याच पाण्यामध्ये आपण मेथी शिजवणार आहोत. आता मेथीच्या भाजीवरती आपण झाकण ठेवूया. 2 मिनिटे झाकण ठेवून आपण या भाजीला दणदणीत वाफ येऊ देऊया. नंतर आपण झाकण काढून ही भाजी शिजवणार आहोत. 2 मिनिटे झाली आहेत. मी झाकण ठेवून भाजीला वाफ येऊ दिलेली आहे. आता शेंगदाण्याचं कूट मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे. 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ दिली ना की मेथीची भाजी लवकर शिजते. नंतर आपण झाकण न ठेवता ही भाजी शिजवणार आहोत. खूप ओलसर ही भाजी चांगली लागत नाही. आता शेंगदाण्याचा कूट मी याच्यामध्ये 4 चमचे टाकलेला आहे. थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, म्हणजे तो खाताना अगदी मस्त लागतो. आता शेंगदाण्याचा कूटही आपण भाजीमध्ये चांगला मिक्स करूया. आणि पाणी आटेपर्यंत आता बारीक गॅसवरती आपण ही मेथी शिजवून घेऊया. मेथीची भाजी 7 ते 8 मिनिटांमध्ये शिजते. आपण 2 ते 3 मिनिटे आधी शिजवलेली आहे, म्हणजे आधी मिनिटभर परतली भाजी. त्यानंतर 2 मिनिटे आपण झाकणही ठेवलं. आता आपण 5 ते 6 मिनिटे ही भाजी गॅसची फ्लेम लो ठेवून शिजवून घेऊया, म्हणजे मेथीची भाजी अगदी मस्त शिजेल. शेंगदाण्याचा कूट मी चांगला मिक्स केलेला आहे. आता आपण 5 मिनिटांनंतर बघतो आहोत. आणि तुम्ही बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे आणि भाजी ही शिजलेली आहे. खूप कोरडीही झालेली नाहीये आणि अगदी ओलसरही ठेवलेली नाहीये. अगदी परफेक्ट अशी शिजवून घेतलेली आहे. मेथीची भाजी तयार झालेली आहे. आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने हिरव्या मिरचीच्या ठेच्याची मेथीची भाजी नक्की करा. इतकी चवदार होते ना, ही गरमागरम भाकरी बरोबर खायची किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायची. अगदी मस्त लागते याची चव. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली आहे ना? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.